नमस्कार मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमधील एक क्वेश्चन. डिफाईन कन्सेंट अँड व्हेन इज कन्सेंट सेट टू फ्री. म्हणजे या क्वेश्चनमध्ये आपल्याला कन्सेंट काय आहे हे डिफाईन करायचं आहे आणि कन्सेंट केव्हा फ्री कन्सेंट असतो ते सांगायचं आहे. जनरली हा क्वेश्चन GMFC मेन्समध्ये 4 मार्काला विचारला जातो. तर आपण याचा ॲन्सर डिस्कस करूया. तर हे ॲन्सर फक्त एक रोडमॅप आहे. तुमचं ॲन्सर असंच असलं पाहिजे याची काही गरज नाही. हे मिनिमम रिक्वायरमेंट आहे की यामध्ये जवळपास एवढं असलंच पाहिजे. तुम्ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन टाकू शकता किंवा तुमचं इंट्रोडक्शन किंवा ॲडिशनल मटेरियलसुद्धा ॲड करू शकता. बट तुम्हाला तुमचा टाईम आणि कंटेंट आणि मार्क्स या तिन्ही याचं कॉम्बिनेशन जोडून जमलं पाहिजे. तर आपण क्वेश्चनकडे जाऊया. तर क्वेश्चन आहे डिफाईन कन्सेंट व्हेन इज कन्सेंट सेट टू बी फ्री कन्सेंट. तर आपण इंट्रोडक्शन असं देऊ शकतो. अ मेअर कन्सेंट इज नॉट इनफ फॉर अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. वन ऑफ द एसेन्शियल ऑफ अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट मेन्शन्ड इन सेक्शन 10 of the Indian Contract Act is that parties should enter into contract with their free consent. हे तुमचं इंट्रोडक्शन झालं. त्यानंतर सेक्शन 13 डिफाईन्स कन्सेंट ॲज 2 or more person are said to consent when they agree upon the same thing in a same sense, that is consensus ad idem. त्यानंतर आपण येऊ सेक्शन 14वर. सेक्शन 14 काय सांगतो? व्हेन कन्सेंट इज सेट टू बी फ्री कन्सेंट. म्हणजे आपला कन्सेंट हा फ्री कन्सेंट केव्हा राहील हे सेक्शन 14 सांगतो. तर त्यामध्ये आपण लिहू शकतो अकॉर्डिंग टू सेक्शन 14 कन्सेंट इज सेट टू बी फ्री कन्सेंट when it not caused by coercion section 15, undue influence section 16, fraud section 17, misrepresentation section 18 आणि mistake section 20, 21 and 22. तर यामध्ये सांगितले जाते की आपला कन्सेंट फ्री कन्सेंट केव्हा राहील. आपला कन्सेंट जेव्हा हे 5 कोअर्शन, अनड्यू इन्फ्लुएन्स, फ्रॉड, मिसरिप्रेझेंटेशन आणि मिस्टेक जेव्हा तिथं अब्सेन्स जेव्हा हे राहणार नाही त्यावेळेस आपला कन्सेंट हा फ्री कन्सेंट राहणार. आणि खाली हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे जे मला वाटते तुम्ही लिहायला हवी. त्यामध्ये येते वेअर कन्सेंट टू ॲन ॲग्रीमेंट इज कॉज्ड बाय कोअर्शन, अनड्यू इन्फ्लुएन्स, फ्रॉड, मिसरिप्रेझेंटेशन देन कॉन्ट्रॅक्ट इज voidable. And when it caused by mistake then it is agreement is void. हा त्याचा इफेक्ट आहे इन केस ऑफ कन्सेंट इज नॉट फ्री कन्सेंट. हे आहे कन्सेंट केव्हा फ्री कन्सेंट असतो. हा आपला कन्सेंटची डेफिनेशन झाली. आणि हा इंट्रो झाला. तर यामध्ये आपले इम्पॉर्टंट सेक्शन झाले आहे सेक्शन 10. आपण तो इंट्रोडक्शनमध्ये येऊ शकतो. सेक्शन 13 डेफिनेशन झाली आहे कन्सेंटची. त्यानंतर सेक्शन 14 व्हेन कन्सेंट इज फ्री कन्सेंट. आणि त्यानंतर मग 15, 16, 17, 18 आणि 20, 21, 22 हे झाले पर्टिक्युलर्स त्याचे कोअर्शन, अनड्यू इन्फ्लुएन्स, फ्रॉड, मिसरिप्रेझेंटेशन आणि मिस्टेक. आणि त्यानंतर आपण इन जनरलमध्ये त्याचा इफेक्ट लिहू शकतो की केव्हा वॉइडेबल राहते कॉन्ट्रॅक्ट आणि केव्हा बाय मिस्टेक वॉइड राहते ॲग्रीमेंट. तर हे जे ॲन्सर झालं हे 4 मार्क्ससाठी सफिशियंट होऊ शकते. बट यामध्ये जर इन केस तुम्हाला काही वाटलं तुम्ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन देऊ शकता. बट ते मॅटर करते तुमच्याकडे टाईम किती आहे, तुमचे लिहिण्याची स्पीड किती आहे आणि तुम्हाला कंटेंट वेळेवर किती आठवतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर हे मिनिमम रिक्वायरमेंट आहे. तुम्ही यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये थोडंसं चेंज करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट पॉईंटवर येऊ शकता. सेक्शन 13 कन्सेंट अँड सेक्शन 14 व्हेन कन्सेंट इज सेट टू बी फ्री कन्सेंट. तर याप्रमाणे तुम्ही तुमचं ॲन्सर फ्रेम करू शकता. हे एक उदाहरण म्हणून आहे. तुमचं ॲन्सर असंच असलं पाहिजे याची काही गरज नाही. प्रत्येकाचा ॲन्सर वेगळे राहणार आहे. बट त्याचा मेन क्रक्स आहे तो चेंज नाही व्हायला हवा. तर
मला असं वाटतं तुम्हाला हे आवडलं असेल. थँक्यू.